नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण आज ना पोह्यांचे डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा, वाटी हे पोहे घेतले, जे आपले रेग्युलर पोहे असतात ना तेच घेतलेले। हे पोहे बनवतो ते। आता हे आपण स्वच्छ पाणी टाकून धुवून घेऊया। घेतलेत बघा पोहे धुवून असं स्वच्छ। आता याच्यामध्ये ना ज्या वाटीने आपण पोहे घेतले ना त्याच वाटीने बारीक रवा त्याच्यामध्ये ॲड करूया आणि 1/3 कप याच्यामध्ये दही ॲड करूया। हे दही काय रात्रीच लावलेलं दही आहे, जास्त आंबट नाही आहे। दही पण ॲड करूया। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यात पाणी ॲड करते। हा 1 कप पाणी घेतले। आता हे झाकून ठेवूया, रेस्ट व्हायला ठेवूया। हे रेस्ट होतंय ना तोपर्यंत चटणी करून घेऊया। ते बघा, चटणीसाठी मी 1 मूठ शेंगदाणे घेतले, म्हणजे 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतले, 1 मोठा चमचा तीळ घेतले भाजलेले आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलं। माझ्याकडे ओलं खोबरं नाही, मग तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल। आणि जिरे घेतले 1 चमचा, मीठ घेतले चवीनुसार, हिरव्या मिरच्या घेतल्या 6-7, लसूण पाकळ्या घेतल्या 6-7 आणि एवढी कोथिंबीर घेतली। तर आता चटणी करून घेऊया। मिक्सरचं पॉट घेतलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे, तीळ, डेसिकेटेड कोकोनट, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या ॲड करून घेते आणि मीठ टाकते चवीनुसार आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकते। याच्यात पाणी टाकून वाटून घेते। झाली चटणी वाटून आपली, बघा हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे। आता हे काढून घेते टोपीमध्ये स्टीलच्या। आता चटणीला तडका देऊन घेते, त्यासाठी ना पळी ठेवली। त्याच्यात तेल टाकते, 1 चमचा तेल टाकले। तेल तडतडलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकते। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकते। मोहरी जिरे उडायला लागले तर त्याच्यामध्ये हिंग टाकते आणि कढीपत्त्याच्या पानं टाकते। आता हा तडका याला देऊन घेते सोबत। झाली चटणी, शेंगदाणे खोबऱ्याची चटणी रेडी। आता हे भिजत ठेवलेलं बॅटर कसं झालं ते बघा। हे बघा एकदम असं आहे, पाणी त्याने सगळं ऑब्झर्व केलं। आता हे मिक्सरचं पॉट घेते आणि त्याच्यामध्ये आपण हे बारीक करून घ्या, थोडं टाकून पूर्ण पेस्ट करून घ्यायचे। 2 बॅचमध्ये करते मी। त्याच्यात पाणी ॲड करते, झाकण लावून स्मूथ पेस्ट करून घेतात त्याचे। झालंय बघा वाटून आपलं असं। हे बघा असं झालंय, एकदम असं स्मूथ केलंय बघा। आता हे काढून घेते। आता हे जे उरलेले आहे ते अजून वाटून घेते परत। झालं बघा, हे पण सगळं वाटून अशी पेस्ट झाली फायनली। असं झालं बघा, थोडं पाणी ॲड करायला लागेल। शेवटी मी सांगते तुम्हाला किती पाणी लागलंय ना।
त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते, 1 चमचा मीठ चवीनुसार. गॅसवरती तवा ठेवला आता. ग्रीस करून घेते तेलाने. इथे तवा चांगला तापलाय तवा चांगला. आता याच्यावरती बॅटर टाकून घेऊया. आणि याच्यावर झाकण ठेवूया आणि मिनिटभर शिजवून घ्या चांगलं. झाले बघा. 1 मिनिट ठेवून आता पलटून घेऊ आपण. एक साईडने पण 1-2 मिनिटं शिजवून घेऊ. काढून घेतो आता. हे बघ, रेडी आपला डोसा. अजून एक करून दाखवते. परत याला ग्रीस करून घ्यायचं तव्याला. झाकण ठेवायचं. 2 मिनिटं एक साईडने होऊ द्यायचं. पलटी करून घेते आता. पलटी करून घेते. परत एक साईडने 2 मिनिटं भाजून घ्यायचं. काढून घेते. हे बघा. आता सर्व करून दाखवते. हे बघा चटणी. रेडी आपले पोह्यांचे डोसे. कसे झालेत बघा, एकदम सॉफ्ट नरम असे बघ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.